नमस्कार. मराठी हंस किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कसे एकाच फोडणीमध्ये मटण बिर्याणी आणि मटण फ्राय बनवायचे, ते सुद्धा बाहेरचे मसाले न वापरता. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि स्वादही अप्रतिम असेल. चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर मराठी हंस किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेले आहे. हे मटण मी एकदम 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमचा हळद टाकायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 इंच आलं घेतले, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 वाटीभर आपल्याला इथे कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर यात टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वाटण तयार झाल्यानंतर हे वाटणसुद्धा आपल्याला या मॅरिनेशनमध्ये टाकायचं आहे. यामध्ये सगळं वाटण टाकल्यानंतर ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटे आपल्याला असेच मॅरिनेट होऊ द्यायचे. आता आपण पुढची तयारी करूया. इथे मी गॅसवर कुकर तापायला ठेवला आहे. त्यामध्ये 3 पळी तेल टाकले. यामध्ये आता आपल्याला काही अख्खे मसाले टाकायचे आहेत. यामध्ये तेजपत्ता, मिरे, लवंग, दालचिनी, हिरवी विलायची आणि शहाजिरे मी इथे टाकलेत. आता हे मसाले या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचेत. मसाले व्यवस्थित परतवून झाल्यानंतर यामध्ये मी मोठे 4 कांदे इथे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकायचेत. कांदा या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा आता इथे व्यवस्थित एकदम मस्त गुलाबी रंगावर परतवून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे धना पावडर टाकायची आहे आणि 1.5 चमचा आपल्याला इथे घरचा काळा मसाला टाकायचा आहे. आपण जो वर्षासाठी काळा मसाला घरी बनवतो तो यामध्ये आपल्याला वापरायचा आहे. 1.5 चमचा मी इथे घरचा काळा मसाला टाकलेला आहे. यामध्ये कुठलेही बाहेरचे मसाले आपण वापरलेले नाही. तरीसुद्धा ही मटण बिर्याणी आणि मटण फ्राय एकदम सुपर टेस्टी होतो. आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे. हे मॅरिनेट केलेले मटण आपल्याला या फोडणीमध्ये जवळजवळ 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. परतल्यामुळे यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित परतले जातात. तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिटे हे मटण व्यवस्थित परतवून झालेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला 5 ते 7 मिनिटे हे मटण वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मटण एकदम व्यवस्थित वाफवलेलं आहे. आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि या कुकरच्या आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. असे केल्याने मटण व्यवस्थित शिजतं. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला एकीकडे बारीक गॅसवर पाणी उकळवायला ठेवायचं आहे. हे पाणी आपल्याला बिर्याणी करण्यासाठी वापरायचं आहे. तुम्ही पाहू शकता कुकरच्या शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि मटणही एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. हे पहा, मटण एकदम व्यवस्थित शिजले. काही जणांना नुसती बिर्याणी चालत नाही तर त्यांना फ्राय आणि पोळीसुद्धा खाता येईल. आता आपल्याला एका भांड्यामध्ये जेवढं लागतो तेवढा फ्राय काढून घ्यायचा आहे. मी इथे एका भांड्यामध्ये फ्राय काढून घेते आहे. हा आपला मटण फ्राय तयार झालेला आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला हवा तितका तुम्ही मटण फ्राय काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने हा मटण फ्राय एकदम सोप्या पद्धतीने तयार आहे आणि इथे मी अर्धा किलो आंबेमोहोर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता या उरलेल्या मटण फ्रायमध्ये आपल्याला आपण जितके तांदूळ घेतले त्या अंदाजाने यामध्ये पाणी टाकायचं आहे। गरम पाणी आपण यामध्ये टाकतो आहे, त्यामुळे कुकरच्या शिट्ट्या झटपट होण्यास मदत होईल। तांदळाच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपल्याला यामध्ये अंदाजाने मीठ टाकायचं आहे। आपण यामध्ये आधीही मीठ टाकलेलं असल्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ वाढवायचं आहे। याला उकळी आल्यानंतर आपण जे स्वच्छ धुवून तांदूळ ठेवलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे। लिंबाचा रस टाकल्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे। झाकण लावल्यानंतर याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त ही मटण बिर्याणी तयार आहे। एकाच फोडणीमध्ये मी इथे मटण फ्राय आणि मटण बिर्याणी तयार केलेली आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। यामुळे वेळही वाचतो आणि दोन्हीही पदार्थ अगदी अप्रतिम चवीचे होतात। अशा पद्धतीने मटण बिर्याणी आणि मटण फ्राय नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे ते। आता आपण ही मटण बिर्याणी आणि फ्राय प्लेटमध्ये काढून घेऊयात। बिर्याणीसाठी वापरला जाणारा तांदूळ हा आपल्याला जुनाच घ्यायचा आहे, त्यामुळे बिर्याणी छान मोकळी होते। मी इथे आंबेमोहोर तांदूळ घेतलेले आहेत, त्यामुळे ते छान मोकळे झालेले आहेत। अशा पद्धतीने सुपर टेस्टी मटण बिर्याणी आणि मटण फ्राय तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील।